नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी गहू पीठ आणि बेसनापासून बनवलेली एक रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ही फार आवडेल. पण त्याआधी तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा कप गहू पीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. मग यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे घटसर असे आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे. मग पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता इथे हे पीठ व्यवस्थित भिजलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. तर या साईजमध्ये मी हे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही यापेक्षा मोठे पण बनवू शकता. त्यानंतर आता आपल्याला या गोळ्यांना तेल नाही तर पीठ लावायचं आहे आणि याच्या आता पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर मी इथे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवलेले आहे. ते तेल गरम झाल्यानंतर या पुऱ्या आपल्याला या तेलात घालायच्या आहेत. त्यानंतर गॅस मीडियम आचेवर ठेवून या पुऱ्या आता आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे ही रेसिपी व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने गहू पीठ आणि बेसनाचा वापर करून हा खमंग असा रुचकर नाश्ता बनवू शकता. आणि या रेसिपीला तुम्ही हिरव्या चटणी बरोबर नाही तर सॉस बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाही तर फक्त चहा या कॉफी बरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.